नवरात्रोत्सव म्हणजे नारी शक्तीचा जागर। तेव्हा या नवरात्रोत्सवात जाणून घेऊया आपल्या सरकारनं महिला सक्षमीकरणासाठी उचललेली पावलं। भाग चौथा, महिलांच्या आरोग्यासाठी आपले सरकार। भारतीय महिला कुटुंबासाठी राबतात, परिवारजनांची काळजी घेतात, मात्र या सगळ्यात दुर्लक्ष होतं त्यांच्या स्वतःच्या आरोग्याकडे। तेव्हा पंतप्रधान मोदीजींनी लक्ष दिलं महिलांना उत्तम आरोग्य सुविधा देण्याकडे। पोषण, राष्ट्रीय पोषण मिशन, पोषण अभियान आणि आता मिशन पोषण 2.0 अंतर्गत 72,22,000हून अधिक गर्भवती महिला नोंदणीकृत आहेत। यात लाभार्थ्यांना अंगणवाडी केंद्रांमार्फत पौष्टिक आहार आणि वैद्यकीय माहिती दिली जाते। 2017 पासून 4,05,00,000 PMMVY लाभार्थी माता आणि बालकांना सर्वंकष पोषण सहाय्य मिळालंय। उत्तम आरोग्य आणि उपचार, आयुष्मान भारत योजनेअंतर्गत 18,17,00,000 महिला लाभार्थी नोंदणीकृत आहेत, ज्यात कॅन्सर, हृदयविकार, किडनी प्रत्यारोपण, हाडांच्या शस्त्रक्रिया, प्रसूती आणि मातृ आरोग्य सेवा यासारख्या 1,500पेक्षा जास्त उपचार पॅकेजेसचा समावेश आहे। या योजनेअंतर्गत सप्टेंबर 2025 पर्यंत 7,37,00,000 लोकांवर उपचार किंवा रुग्णालयीन भरती मोफत केल्या गेल्या आहेत। चुलीच्या धुरापासून मुक्ती, पंतप्रधान उज्ज्वला योजनेअंतर्गत 10,58,00,000 महिलांना गॅस कनेक्शन देण्यात आल्यानं त्यांना चुलीच्या धुरापासून मुक्ती मिळाली। सप्टेंबर 2025 मध्ये आणखी 25,00,000 जोडण्यांना मान्यता देण्यात आली आहे। अशा प्रकारे गेल्या दशकात महिलांच्या आरोग्यात सुधारणा आणण्यासाठी आपल्या सरकारनं मोठ्या प्रमाणात काम केलंय।